राधे राधे जय एकविरा. तर आज श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी सुद्धा आहे. तर माझी आज खूपच गडबड आहे, सगळं आवरून घ्यायचं आहे. तर पहिले तर पूजा करायला घेतली. सकाळी उठल्यानंतर दारात रांगोळी काढायची होते आणि केळीचे खांब आणलेले मी, कारण की सणवार असतो तेव्हा केळीचे खांब आपण पूजेला वापरावे. म्हणजे मी वापरतेच, म्हणजे दारामध्ये ठेवते किंवा देवघरात पूजा करते वेळी तिथं केळीचे खांब असे ठेवते किंवा पानं ठेवते. आणि मी मस्त अशी रांगोळी वगैरे काढायला घेतली. सकाळी आधीच पहिले रांगोळी वगैरे काढायला घेतली, कारण की मी दारात दिवे वगैरे लावते, रांगोळी वगैरे काढते देवांच्या स्वागतासाठी. आणि मग देवपूजा वगैरे करायला घेतली. मस्त अशा पंत्या वगैरे पण लावल्या. आणि मला आता पहिले पूजन करायचं होतं, म्हणजे श्रावण सोमवार पण आहे पहिला. तर पहिले बरं महादेवांचं पूजन वगैरे करेन. पहिले तर घरात पूर्ण सगळीकडे दिवे वगैरे पंत्या अशा लावल्या म्हणजे दारात. आणि त्याच्यानंतर देवपूजा आधी करायला घेतली. देवाऱ्यात पूर्ण असे सगळीकडे मस्त असे हार वगैरे देवाला वाहिले, पूजन वगैरे करायला घेतला. आणि सकाळी जेव्हा पूजन वगैरे करताना खूप मन प्रसन्न वाटतं. आणि श्रावण सोमवार आपले सणवार तर चालूच असतात. श्रावणामध्ये तर पहिलाच सण म्हणजे नागपंचमी येतोय, आणि त्यात सोमवार पण त्याच दिवशी, नागपंचमी पण. तर खूपच मस्त सगळं आता पूजन वगैरे पण मी करायला घेतलं आहे. फोटोंना पण देवांच्या सगळ्या अशा हार वगैरे घालून घेतले. आणि सकाळी देवपूजा करते ना तर खूप मन प्रसन्न वाटतं. म्हणजे आपल्याला घरात पण असा मस्त अशी फिलिंग पण चांगली येते आणि खूप मस्त वाटतं. आणि माझं असं आहे ना, मी म्हणजे सणवार असतो ना किंवा काय, मी अशी चांगल्या प्रकारे म्हणजे रेडी वगैरे होते आणि देवपूजा करायला घेते, गजरा वगैरे लावते. मला खूप मस्त वाटतं. म्हणजे तेव्हा काय होतं माहिती आहे का, आपल्याला फिलिंग पण आतून चांगली येते. देवपूजा करताना पण एकदम मन प्रसन्न होतो. आणि माझी देवपूजा वगैरे झाली. आणि खाली आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे गणपती बाप्पा आहे, तिथे पूजन वगैरे केलं. रोज सकाळी जाऊन करते. तुळशीत पण पाणी वगैरे घातला आणि दिवा वगैरे लावला. आणि इकडे मी चणे आणि वाटाणे उकडत ठेवल्यात, कारण की मला आता पूजनाला लागतील. आणि इथे मी पार्थिव शिवलिंग बनवायला घेतले. दरवर्षी म्हणजे श्रावणामध्ये मी बनवते आणि महाशिवरात्रीला सुद्धा बनवली होती. आणि खूप मोठा महत्त्व आहे पार्थिव शिवलिंगाचा. आणि इथे मी मस्त अशी माती, शुद्ध माती घेतले. आणि पंचामृत आपले सगळे जे असतात, दूध, दही, तूप वगैरे, मध आणि सगळं घेतलं आहे, गंगाजल वगैरे. आणि त्यात पूर्ण मिक्स करून ते मी त्याची शिवलिंग बनवणार आहे. आणि श्रावण सुरू झाल्यापासून वेगवेगळे व्रत, सण, उत्साह आणि माध्यमातून भगवान महादेवाची पूजा केली जाते. या महिन्यात भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामनासुद्धा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगाला विशेष महत्त्व आहे. फार प्राचीन काळापासून श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगाची पूजा म्हणजे केली जाते. सतयुगात रत्नाला, त्रेतायुगात सोन्याला, द्वापरयुगात पाराला आणि कलियुगात पार्थिव शिवलिंगाला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे पार्थिव शिवलिंग हे सर्व लिंगांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि अशी मान्यता आहे की ही पूजा म्हणजे भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्याचा सरळ आणि प्रभाविक मार्ग आहे. श्रावण किंवा शिवरात्री आणि प्रदोषिक प्रथावेळी लोक पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते. पार्थिव शिवलिंगाची पूजा ही मातीने बनवलेली असते. हे शिवलिंग बनवण्यासाठी शुद्ध माती, गंगाजल, गाईचे दूध, तूप, शुद्ध असे सगळ्यांचा वापर केला जातो. यामुळे शिवलिंगासाठी एखाद्या नदीत किंवा पवित्र स्थानावर माती वापरली जाते. ती माती घेऊन यात गंगाजल, पंचामृत आणि शिवमंत्राचा जप करीत मातीतून शिवलिंग बनवले जातात. पूजन करायच्या आधी मी इथे पाण्याचा विडा ठेवून गणपती बाप्पाचं पूजन करायला घेतला, कारण की आपण कोणतेही कार्य करायला घेतो तेव्हा सुपारी, पानाचं ठेवून गणपती बाप्पाचं स्मरण करून आपण पूजेला सुरुवात करतो. आणि इकडे मी पूजन वगैरे केला गणपती बाप्पाचा. आणि ताटावर मी असा बेलपत्र ठेवला आणि तांदूळ वगैरे, अक्षता वगैरे घालून मग नंतर मी शिवलिंग बनवायला घेतले. आणि इथे केळीची पानंसुद्धा मी अशी लावली, कारण की केळीची पानं ही खूप शुभ मानली जातात आपल्या याच्यामध्ये, हिंदू धर्मामध्ये, आपल्या या संस्कृतीमध्ये. आणि इकडे मी आता शिवलिंग बनवायला घेतली. या शिवलिंगाची पूजा करताना भगवान शिवाचा मंत्र जपावा. काही आपण म्हणजे ओम नमः शिवाय किंवा आपण कोणतेही मंत्र म्हणजे जपतात, असे मान्यता आहे म्हणजे अशी. आणि बेलपत्र, धोत्र्याचं फूल अर्पण करून रुईचे फुलं पण अशी वाहतात. आणि दूध, गंगाजल शिवलिंगावर अर्पण करतात. आणि मग शिवलिंगावर आपण जेव्हा पूजा वगैरे करतो किंवा काही कोणतीही देवी देवतांची पूजा
करतो. मनामध्ये ना श्रद्धा असावी लागते भगवंताच्या देवाच्या प्रती आणि विश्वास असावा लागतो. आपण काय करतो, कधी-कधी पूजा वगैरे करतो किंवा काय करतो, पण त्यांच्याप्रती विश्वास नाही ठेवत. सगळ्याच गोष्टी म्हणजे आपल्याला लगेच पाहिजेत. हो, पूजा ही केली तर आपल्याला लगेच सगळ्या गोष्टी पाहिजेत असं नसतं. कारण की आपले पापकर्मानुसार पण आपले सगळे भोग भोगायला लागतात. आपले काय हाच जन्म नसतो. याआधी आपल्याला माहीत पण नसतो कोणता जन्म झाला आहे, नाही झाला आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण पूजा केली, काहीतरी आपलं दुःख असेल किंवा तो लगेच मिटून जाईल की एक पूजा केल्याने किंवा भरपूर काही विधिविधान केल्याने. तसं नसते. आपल्या पापकर्मानुसार भगवंत आपल्याला सगळ्या मार्गातून काढतो पण आणि आपण त्या मार्गामध्ये असतो. जेव्हा कधी दुःख होतो ते मार्ग आपण पण निवडलेले असतात, म्हणून आपल्या त्या कारणाने आपल्याला सुद्धा दुःख होतो आणि आपले कर्म असतात तसे, त्याच्यामुळे पण आपल्याला दुःख होतो. पण कसं असते, आपण पूजा वगैरे करतो, भगवंताच्या प्रती विश्वास ठेवायला लागतो. आणि मी खरं सांगते ना, की महादेवांचं भरपूर मी आधी करायचे, आतासुद्धा मी करते. पण श्रीहरींची प्राप्ती मला महादेवांची आधी करायची, मग श्रीहरीची प्राप्ती झाली आणि महादेवांचं सुद्धा मी करतच असते. माझ्या माहेरी श्रीमलंगडला देऊळ आहे महादेवांचं, आमचे चुलत काका आहेत त्यांचंच आहे. तर मी दर सोमवारी पण अशी सुद्धा मी देवळात जायची आणि खूप म्हणजे करायची मी. आता एक सांगावंसं पण वाटत नाही, की सांगू का नको कळत पण नाही. सांगते मी, कारण की एक आमच्या घरी यायचे ना, तर त्यांनी म्हणजे मी बघायचे महादेवांचं मी एवढा करायची ना, जे सांगेल ते म्हणजे अशी करायची, हे कर, असं असं तसं, मी सगळं तसं करायची. तर त्यांनी मला सांगितलं की अमावास्येला बोलतं स्मशानात जा आणि बोलतं असं तिकडे सगळा असं साफ वगैरे कर, दिवा वगैरे लाव, अगरबत्ती लाव. तर ठीक आहे बरं, मला मनात असं वाटलं की बरं, भीती पण असं म्हणजे आपल्याला वाटते ना. तेव्हा मी लहानच होती, लहान म्हणजे तेव्हा मी 8वी 7वीला काय असेल. तर मी तेव्हा मग त्यांनी सांगितलं, तर ठीक आहे बरं. तर माझी मैत्रीण होती एक म्हणून, रुखसार म्हणून होती, मुस्लिम होती ती. पण तिची म्हणजे ती आता देवाघरी गेली, पण खूप चांगली होती आणि खूप म्हणजे प्रेमळ एकदम, आणि ती खूप म्हणजे हिंदू आपल्या ह्याच्यामध्ये ना सगळं देवतांचं ती करायची. तर मग तिला घेऊन मी गेलेली. तर ती पण अशी घाबरलेली. पण खरंच सांगते ना, म्हणजे अनुभव आला ना, त्यावेळेस पण मी गेली नाही. नंतर मी 2-3 वेळाच गेली, जास्त वेळ गेले नाही. झाडू वगैरे मारला आणि सगळा तिथे पूजन वगैरे पण मी केला. असं म्हणजे मला सांगतील ना जे महादेवांचं असं-असं करायचं, तर मी तसं-तसं सगळं करायचे. म्हणजे एवढी माझी श्रद्धा होती. आणि माझं लग्न झालं ना, तेव्हासुद्धा म्हणजे इकडे सासरी माझ्या शिवलिंग होतं घराच्या समोर. म्हणजे एवढी माझी इच्छा अशी तशी काही पूर्ण होत होती म्हणजे, कारण की शिवलिंगाचं तिथे पण मी सकाळी उठून मग पूजन वगैरे पण करायची, सगळं करायची. आणि नंतर म्हणजे भरपूर मी वर्ष महादेवांचा केला आणि नंतर मग श्रीहरींची प्राप्ती झाली आणि खूप म्हणजे मस्त वाटतंय, की असं आत्ता मला कळतात ते गोष्टी. मला नव्हतं माहीत की महादेवांचं करतात आणि त्यानंतर श्रीहरींची प्राप्ती होते. नंतर त्या गोष्टी कळाल्या. तर आता एवढा भारी वाटतंय ना, की खरंच म्हणजे असं वाटतं की महादेवांचं मी खरंच मनापासून सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून श्रीहरींची मला प्राप्ती झाली. खरंच म्हणजे खूप मस्त वाटतं. आता जे प्रेमानंद महाराज किंवा संतांच्या ह्याच्यातून ऐकतो, मोबाईल वगैरे आल्यात त्याच्यामुळे आता ऐकायला भेटतं. पहिले कुठं मोबाईलवर एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकायला भेटायच्या किंवा काय. आणि मी म्हणजे स्वाध्यायलासुद्धा जायची लहानपणापासून. मग स्तोत्र वगैरे असतील ना, ते सुद्धा माझे असे पाठ होते आणि लहानपणापासून आपण जे पाठ करतो ना, ते बरोबर लक्षात राहतो आपल्याला. आणि माझंसुद्धा तसंच झालं आहे. आता कसं आहे, मला जास्त जाता नाही स्वाध्यायला वगैरे, पण मी असे वाचत असते सगळ्या गोष्टी. घरीसुद्धा मी असं सगळं करते, पूजन वगैरे पण करते सगळं. खूप मस्त असं पूजन वगैरे पण केलं आणि असे संत वगैरे सांगतात, की पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो जेव्हा आपण प्रसाद वगैरे तिथं ठेवतो, ते आपण सुद्धा ग्रहण करू नये आणि इतरांना सुद्धा देऊ नये. आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने जन्माचे पापसुद्धा नष्ट होतं आणि अकाल मृत्यूचाही सुद्धा भय राहत नाही. जीवनात यशस्वी सुख समृद्धी लाभते. पार्थिव शिवलिंगाची पूजा करताना सर्व आपल्या कुटुंबांना सुद्धा सुख समृद्धी लाभते. पार्थिव शिवलिंग आपण जी नैसर्गिक बोलतो माती असते आणि माती म्हणजे आपल्या पृथ्वीशी जोडली जाते. पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने भक्ती आणि भगवान शिवाची जोडले जातात. म्हणजे ही पूजा केल्याने जेव्हा आपण भगवान शिवांशी एकदम जोडले जातो असं मान्यता आहे. आणि मस्त असं माझं पूजन वगैरे पण झाला पार्थिव शिवलिंगाचा. आता मी नागपंचमीचा एकीकडे पूजन आता करायला घेतलं आहे आणि नागपंचमीचं पूजन आहे ना, माझी मम्मी अशी करायची, तर मी तसंच करते.
आणि एकीकडे मी सगळं आता सुपारी मांडली, गणपती बाप्पाचं इथे पूजन वगैरे करायला घेतला, सगळा वस्त्र वगैरे ठेवला. आणि मी मार्केटला गेलेले मस्त असे नागदेवता आणले, त्यांचं पूजन वगैरे आता मी करायला घेतला. पंचामृताने सगळं पूजन वगैरे आधी सुरुवात केली. आणि नागपंचमी महादेवांचे प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे नाग आहे. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानले गेलेले नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते, कारण की श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा आपला सण येतो आणि सापाला शेतकऱ्याचा मित्रसुद्धा मानला जातो. याशिवाय नागपंचमी आध्यात्मिक संस्कृती वेगवेगळे असे म्हणजे महत्त्व आहेत नागपंचमीचे. आणि तसेच श्री हरिविष्णूंचे प्रतीक म्हणून सुद्धा नागाकडे पाहिले जातात. नागपूजेच्या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने कालसर्प दोषसुद्धा असं दूर होतं, असे संतांच्या ह्याच्यातून आपण ऐकतो. आणि मस्त मी अशी रेतीची अशी शिवलिंग वगैरे पण बनवली आणि मी दरवर्षी अशीच पूजा करते. आता तर समजा व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बनवतो त्या ह्याच्याने सध्या दाखवता म्हणजे येते, पण मी गेल्या वर्षी पण म्हणजे सॉन्ग टाकून अशी व्हिडिओ बनवलेली आहे. आणि खूप मस्त असं पूजन वगैरे मी करायला घेतला. आणि एकाग्रतेने आपण पूजन वगैरे करायला घेतला ना, मनाला पण आपली शांती वगैरे भेटते. आणि सणवार असतात किंवा काय असतात, जेव्हा आपण पूजापाठ वगैरे पण करतो ना, तर घरातसुद्धा सुख समृद्धी नांदते. मनापासून सगळ्या आपण गोष्टी केल्या ना, तर सगळं मस्त एकदम मन प्रसन्न होतो. आणि इकडे मी असा तांदळाचा नाग वगैरे बनवायला घेतला. माझी मम्मी पण अशीच बनवायची. आणि एकदा एक शेतकरी म्हणजे याच्यावर एक कथासुद्धा आहे, म्हणजे ऐकलेली आहे मी. एकदा शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फळा हा नागाच्या बिळात घुसतो. त्यामुळे त्या बिलातील नागाची पिल्ली चिरडून मरतात. मग ती बाहेरून आलेली नागिनीला आपल्या पिल्ल्यांना मेलेला पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याच्या बायको आणि मुलांसह डसून त्यांना मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिला देखील ते डसून मारण्याचा प्रयत्न करायसाठी तिच्या गावी गेली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनाने काढलेले नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावेने पूजा करून तिने दुधाचा म्हणजे नैवेद्य दाखवला पूजेला चित्रातील नागदेवताला. आणि तिची भक्ती पाहून मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जीवित केले नागिनीने. म्हणजे आपण जर मनभावाने सगळ्या गोष्टी केल्या ना, तर भगवंत आपल्याला पाहतो. या कथेवरनं आपल्याला हे पण शिकायला भेटतो. आणि आपण जे श्रद्धेने सगळ्या गोष्टी करतो ना भगवंताच्या प्रती, भगवंत सगळ्या आपल्या गोष्टी पाहतो. आणि आपण सगळं म्हणजे आतून आपल्याला विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, कारण की तेव्हाच आपल्याला त्या गोष्टींबद्दल म्हणजे आपल्याला सुद्धा कळतो आपण काय करतो काय नाही. आणि भगवंताच्या प्रती म्हणजे प्रेम भाव, भगवंत तर भक्ती तर भाव तो बघतोच, पण आपण प्रेमाने सगळ्या गोष्टी केल्या ना, तर भगवंत आपल्यावर असं प्रसन्न होतो. कारण की आपण मन लावून जेव्हा आपण भगवंताची आराधना सेवा नामस्मरण भगवंताचा, आणि मला तर भगवंताची म्हणजे सेवा तर पाहिजेच आणि नामस्मरण शेवटच्या क्षणापर्यंत पाहिजे भगवंताचा. आणि त्यानंतर हे सगळं उरकलं मी पूजन वगैरे, तर मी नैवेद्य करायला घेतला देवासाठी. नारळ वगैरे खिसायला घेतले, कारण की मोदक करायचे होते मला उकडीचे. आणि एकीकडं मस्त मोठा नारळ होता, तर एकीकडं तो खिसून घेते आणि मग मोदक वगैरे पण करायला घेतले. आधी चोय वगैरे करते मोदकांसाठी आणि नंतर मग मोदक वगैरे पण करेन. आणि मस्त असं तूप वगैरे पण घातला चोय बनवायला. आणि मी असा खोबरा असा खिसून घेतलेला होता आणि इकडे गूळ पण घेतला, तो तुपामध्ये घातला, जरा एकदम वितळून दिला एकदम असा. आणि मी ड्रायफ्रूट वगैरे असं काही घालत नाही, अशीच आपली सिंपल अशी चोय करते आणि मस्त वाटते अशी म्हणजे सिंपलच. आणि नंतर गूळ असा वितळला, नंतर मग खिसलेला खोबरा होता ओला तो घातला त्याच्यामध्ये. आणि नंतर मग वेलची वगैरे पण घातली, ती पण पूर्ण मिक्स करून घेतली. आणि जरा तो सुकेपर्यंत एकीकडे मी उकळून घेतला मोदकांसाठी. उकडीचे मोदक करायचे आहेत ना, मग तांदळाची अशी उकड घेतली आणि ते पण जरा, आणि मी सॉफ्ट घेते एकदम म्हणजे असा, मग मोदक एकदम नरम होता. चिकट असा घेतला ना जरा, थोडा पाणी जसं म्हणजे पीठ कमी, आणि पूर्णपणे असं शिजवून दिला ना जरा गरम पाण्यामध्ये असं पूर्ण, मग मस्त असं होतात मोदक. आणि एकीकडे मी मोदक पण करायला घेतले. आणि मोदक बनवायला मला खूप आवडतात पहिलेचपासून, म्हणजे मी तरी लग्नाच्या आधी मोदक जास्त करत नव्हती, फक्त बघायची मी, कारण की बाकी जेवणाचं तर मी सगळं करायची, पण मोदक वगैरे मी अशी जास्त करत नव्हती. पण मी अशी बघितलं ना तरी मला लगेच जमतील अशा गोष्टी, म्हणजे मी असं होतं माझं पहिलेचपासनं. आणि अन्विक हा क्लासवरनं आलेला, तो खायला बोलत होता काय, तर टिफिनला त्याला पास्ता देणार होते.
तर बरं थांब एकीकडे हे पण आवरायचं आहे, तुझा पण बरं करते. आणि इकडे मस्त असे मोदक वगैरे पण करायला घेतले आणि मोदक ना मी उभ्या उभ्या वळते असे. आणि आज ना मी जरा मोठे मोठे मोदक बनवले, कारण की बरं मोठेच करते बरं, कारण की सगळी खातात पण मोदक भरपूर सगळ्यांना आवडतात. आणि मोदक करता करता मला माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल आला आणि आम्हाला पण वेळात वेळ काढून आम्ही एकमेकींशी दोघी बोलत असतो, कारण की आम्हाला करमत नाही एकमेकींशिवाय. आणि माझी खूप म्हणजे जिवलग मैत्रीण आहे एकदम. आमचे म्हणजे बॉन्डिंगसुद्धा झाले ना, एकमेकींना सगळ्या गोष्टी आम्ही शेअर पण करतो. आणि मला कधी काय वाटलं ना तर मी तिला कॉल करते. आणि कसं असतं, तिला पण वेळ नसतो, तिला पण भरपूर अशी कामं वगैरे पण असतात. जेवणाचे पण जे मी पदार्थ करते ना, ती पण तेवढेच तसेच करते सगळे, म्हणजे भरपूर करते ती पण. मग काय होते, आता समजा मी व्हिडिओ वगैरे काढते, ती पण कधी कधी आता काढते व्हिडिओ वगैरे पण भरपूर तिला पण कामं असतात, कारण एक मुलगा एक मुलगी पण आहे, त्यांचं पण आवरते. आणि मस्त आम्ही आता दोघीजणी बोलत बसलेलो. ती पण भाजी वगैरे काय करायला घेतलेली, उसळ करायची होती बटाट्याची. आणि आज आमची नमिता मॅडम खूपच भारी दिसते, साडी वगैरे मस्त लावले. ती काय पहिलेचपासून तशी भारीच आहे, एकदम हिरोईन आहे पहिलेपासून. आणि खूप म्हणजे दोघींमध्ये आमच्या ना प्रेम जीव आहे. जसं भगवान बोलतात ना, श्रीकृष्ण आणि सुदामाचं कसं, तसंच आमचं दोघींचं आहे म्हणजे. आणि मला म्हणजे करमत नाही तिच्याशिवाय अजिबात असं, म्हणजे खूप म्हणजे कधी आठवण आली ना, म्हणजे ती पण तशीच आहे. आम्ही रडतो पण, म्हणजे आठवण आमची एकमेकींना अशी आली ना, शाळेची आठवण आली ना, तर खूप आम्हाला दोघींना मस्त वाटतं, मूड ऑफ पण होतो, कारण की त्या आठवणीच वेगळ्या असतात. आणि मेन गोष्ट ना, आम्ही एकमेकींसाठी शाळेत जायचो. जर मी नसेल जाणार ना, तर ती पण नव्हती येत, आणि ती नसेल ना तर मी पण नव्हती जाणार, म्हणजे असा आमचा दोघींचा असायचा. आणि आमच्यामध्ये कधी स्वार्थ नसायचा, म्हणजे जेलेसपणा असतं, स्वार्थीपणा असतं, अजिबात नाही. आणि तिला पण माहिती आहे मी कशी आहे, आणि मला पण माहिती आहे ती कशी आहे. पण असं स्वार्थीपणा असतं ना, की स्वार्थासाठी असतात ना फ्रेंडशिप वगैरे, आमचं तसा काहीच नसतं. कधी रागारागी झाले, राग म्हणजे मलाच येतो, तिचा तर अजिबात नसतं असं काय. राग म्हणजे मलाच जास्त येतं, तिचा नसतं कधी असं. मी कोणत्या गोष्टी वगैरे रागवली तर तिचा स्वभाव एकदम प्रेमळ असा आहे. आणि आमच्यामध्ये असं ते जळपण असं, जेलसीपणा असं अजिबात नाही. कारण की कसं आहे सांगू का, तिला जो तो आता कोण भेटतो ना, तर तिला विचारतात, वर्षा तुझी मैत्रीण ना खूप छान ब्लॉग बनवते. तिला एवढा प्राऊड फील होतं ना माझ्यावर, म्हणजे ती बोलते, वर्षा जाम भारी वाटतं गं बोलतं असं ऐकल्यावर. म्हणजे याच्यावरनं कळतं ना, तर काही काहींचा जेलसपणा असतो किंवा काय. आणि मी खरं सांगते आज एक गोष्ट, की मी जेव्हा पहिल्यांदा ब्लॉग बनवला, मिनी ब्लॉग सुरू केला, तर मी असा ब्लॉग बनवून तिला पाठवलेला, बघ ह्याच्यात काही चुकीचं आहे का, नाही वर्षा लय भारी बनवले बोलतं. म्हणजे मी कोणतीही गोष्ट करायला घेते ना, तर सजेशन मी तिच्याकडनं घेते. खूप हुशार आहे ती, आणि म्हणजे सगळं मला सांगते पण, वर्षा असं तसं. आणि ब्लॉगचं तर मी तिलाच पहिले विचारलेला. त्याला मग आता नंतर मी माझी कामं आवरायला घेतली, तिला नमस्कार केला. आणि मग इकडे मोदक पण झाले माझे, एकीकडे म्हणजे तो पेना ठेवला एक, आणि दुसरे नंतर मी आता बरं आडवे लाडू असे बनवते. तर त्या दिवशी एकीने सांगितलेलं, बोलतं करंज्या बोलतात, तर करंज्याच सारखेच असतात, पण आडवे लाडू वगैरे असं, म्हणजे कारण उकडीचे बनवतो ना, मग त्याला लाडू वगैरे पण आम्ही बोलतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बोलतात. करंज्या आम्ही म्हणजे करंज्या पण बोलतो, किंवा आडवे लाडू, उकडीचे लाडू. आणि त्याच्यानंतर मी बरं दिवे वगैरे पण करते. आडवे लाडू असे म्हणजे 4-5 बनवले. बरं आडवे लाडू पण करतात ना, बरं ते करू दे. आणि नंतर मग असे 2 दिवे बनवले. आणि दिवे आज मी जरा छोटेच बनवले, मोठे जास्त बनवले नाही. बरं 2 छोटे दिवे बनवते, कारण की मोठे दिवे मला भरपूर आवडतात बनवायला असे. आणि भरपूर आज असे म्हणजे पदार्थ बनवायचे आहेत, काय 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 काय, कारण की श्रावणातला आपला पहिला सण आहे. आणि पहिल्या सणी आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, भगवंताला सगळा नैवेद्य अर्पण केला पाहिजे ना. आपल्याला खायला आपण सगळं करतो, मग देवासाठी पण आपण म्हणजे नैवेद्य असं दाखवला पाहिजे. आणि एकीकडे हे मोदक पण झाले, आणि नंतर मग दुसरा पेना मीने ठेवला. आणि त्याच्यानंतर मग बटाटी उकडत ठेवली, कारण की उपास आहेत ना, मग बटाट्याची उसळ पण एकीकडे करते. पोळ्या करायच्या आहेत, पीठ मळायला घेतला मी एकीकडे, थोडीशी हळद टाकली त्याच्यात. आणि मी हळद टाकते म्हणजे मला तशात पोळ्या करायला आवडतात, मी घरी पण म्हणजे माझ्या माहेरी मी अशीच करायची, मग तशाच मी करते. आणि असं पीठ एकीकडं मळून तेल वगैरे घातलं त्याच्यामध्ये, आणि सॉफ्ट असं जरा मळला. आणि बरं एकीकडे बरं भांडी पण घासायला घेते, बाकीचं काय करायला. आणि बरं पीठ मळून जरासं बरं साईडला ठेवून देते. आणि त्याच्यावर मी असं झाकण वगैरे ठेवून दिला. आणि त्याच्यानंतर जराशी भांडी होती, बरं ती घासून घेते एकीकडं. जरा भांड्यांचा पसारा दिसला ना, मग काम करायची इच्छा नव्हती, मग जरा भांडी घासली. आणि एकीकडे बघते तर हे पण मोदक झाले. आणि नंतर इथं पीठ पण जरा झालेलं आता बरं मस्त.
तर नंतर एकीकडे पोळ्या करायला घेतल्या आणि डाळ ना मी वाटून ठेवलेली, तर बरं पटापट पोळ्या पण होऊन जातील. आणि एकीकडे मी असे भरून घेते आधी, मग पटापट लाटायला पण भेटतात. आणि बहुतेक जण विचार पण करतात एकटी करते ताई, तर काय ताईला सवय आहे पहिलेपासून, लग्नाच्या आधीपासून करते म्हणून काय वाटत नाही मला. आणि मस्त एकीकडे पोळ्या पण अशा लाटायला घेतल्या. आणि पीठ आणि आपल्या पुरण असतो ना, तो प्रमाणात नीट असला ना बरोबर, तर फुटत नाही पोळी. म्हणजे अशी लाटताना पण मी काही पेपर वगैरे असा कपडा वगैरे घेत नाही, पोळीपाटावरच अशा लाटते, मस्त होतात. फक्त काय कधी कधी होतं माझा पण असा पुरण, कधी कधी एकदम पातळ होतो किंवा काय, ते कधी कधी होऊन जातं जरा, कधी कधी एकदम मस्त अशा पोळ्या पण होतात. आणि मी किचनमध्ये एंट्री करते ना, तेव्हा मी पूर्ण आवरते ना मगच बाहेर निघते. ही माझी पहिलेपासून सवय आहे. म्हणजे एकदा मी करायला घेतला ना, मग तो पूर्ण आवरूनच मला असं बसते मी जाऊन. मग मला तेव्हा पण म्हणजे चैन नाही पडत. म्हणजे एकदा करायला घेतलं, एकीकडे या पोळ्या पण माझ्या मस्त अशा झाल्या आणि जरा थंड करत ठेवल्या, नंतर बरं डब्यात भरून ठेवते. आणि मग एकीकडे आता ही बटाट्याची उसळ करायला घेतली आणि मिरच्यांवरच करते मी, जिरा टाकले, मिरच्या अशा कापून टाकते आणि कढीपत्ता. आणि इकडे बटाटे उकडलेली होती ती घातली आणि वरून असा शेंगदाण्याचा कूट पण वगैरे घालते, मीठ वगैरे घातला, जरा वेळ असे झाकण देते थोडासा मिक्स करून. आणि मग नंतर शेंगदाण्याचं बरं कूट वगैरे घालते, जरा एक जीव असं मस्त मिक्स होईल बरं आता. नंतर मग शेंगदाण्याचा कूट वरनं असा थोडासा घातला. आणि त्याच्यानंतर मग भाजी कापायला घेतली, वाटाण्याची भाजी करायची होती, मिक्स अशी भाजी. मग डांगर कापायला घेतला, सुरून, गाजर तोडली, फरसबी कापली थोडीशी, म्हणजे तोडली अशी. आणि एकीकडे बरं ती भाजी घेईन करायला, सफेद वाटाण्यांची भाजी होती आणि मिक्स अशी करायला घेतली. आणि बिना कांदा लसणची करायला घेतली. बिड्डा पण करायचं आहे, बिड्ड्याची म्हणजे भाजी. तर बरे पहिले वाटाणे करते, सफेद वाटाणे. वाटाणे कधी शिजताना पण वेळ लागतात ना, बरं वाटाण्यांची आधी भाजी घालते, तोंडली वगैरे पण कापली. इकडे सगळ्या भाज्या कापून घेतल्या, बटाटा पण घातला मी त्याच्यात एक. आणि इकडे मी तेलामध्ये राई, जिरा, अद्रक किसून, कढीपत्ता, सुकी मिरची वगैरे घातली, जरा परतून घेतला. नंतर सगळे मसाले घातले, हळद, धना पावडर, गरम मसाला वगैरे. गरम मसाला जरा जास्त घालते मी. त्यानंतर पूर्ण मिक्स करून घेतला. नंतर मग वाटाणे घातले, मग या भाज्या घातल्या सगळ्या आणि अशी मस्त मिक्स भाजी खूप अशी मस्त लागते म्हणजे. आणि नंतर मग थोडासा गरम पाणी घातला, पूर्ण मिक्स करून घेतला आधी पूर्ण मसाल्यामध्ये असं पूर्ण. आणि नंतर गरम पाणी घातला, मग जरा उकाळा आल्यानंतर टॅमॅटो वगैरे घातला. आणि मग नंतर मीठ वगैरे पण घातलं आणि जरा बरं आता वरती पाणी वगैरे ठेवते ना, भाजी ठेवते शिजत. त्यानंतर मग बिड्ड्याची भाजी करायला घेतली. आणि बिड्ड्याची भाजी अशी पातळ करणार होती, त्या सफेद आपल्या डेटी असतात त्यांची. तर पानं मीने तशीच ठेवली, बरं डेटी सगळ्या घेतल्या अशा. आणि खूप मस्त लागते अशी पातळ भाजी, त्यात चिंचेचं वगैरे पाणी वगैरे पण घालते मी. आणि बरं ती एकीकडे करायला घेतली. आणि मला खूप म्हणजे मी ना ही भाजी अशी म्हणजे भरपूर वेळा अशी खाते पण जास्त काय होतं, त्या सफेद डेटी कधी भेटत नाही, पावसाच्या टायमावर भेटतात ना. मग आता भेटलेलं तर आणल्या आणि मस्त अशा कापून घेतल्या मी. आणि जरा उकडून घेतल्या त्यांना, जरा कसे खकवतात पण ना, म्हणजे खाज वगैरे येते. आणि ती उकडीपर्यंत एकीकडे बरं आता ती भांडी पण सुकलेली ती लावून घेते. कारण की माझं असं असते, एक काय करायला घेतला ना तर दुसरा एकीकडे करायला घेते, म्हणजे असंच पसारा म्हणून मला असं जमत नाही. म्हणजे पहिलेचपासून सवय आहे, मला माहेरी होती ना तेव्हापासनं. आणि इकडे ही उकडून झाली ना, त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये पेस्ट केली मी त्याची, मग जरा मस्त अशी जाड पण होते भाजी. आणि इकडे तेलामध्ये राई, जिरा घातला, कांदा घातला, कढीपत्ता आणि लसूण थोडासा चेचून घातला मी. आणि सुकी मिरची पण घातली लाल, मस्त अशी परतून घेतला पूर्ण तेलामध्ये लालसर होईपर्यंत. आणि त्यानंतर सगळे मसाले वगैरे पण घालायचे बरं होते. तर लाल मसाला, तिखट मसाला म्हणजे लाल तिखट असा, हळद, धना पावडर, गरम मसाला वगैरे पण सगळा असा घातला. आणि ते डेटी अशा उकडून पेस्ट केलेली ती घातली त्याच्यामध्ये, पूर्ण अशी त्याच्यात बरं मिक्स करून घेतले, तेलामध्ये पूर्ण एकजीव करून घेतली, जरा अशी शिजवून म्हणजे त्याच्यात तेलामध्ये जरा घेतली. आणि त्याच्यानंतर बरं त्यात बरं बिड्डा वगैरे असं घालते. आणि काहीच नव्हतं बिड्ड्यामध्ये घालणार, फक्त बिड्डाच घालणार होती, बटाटा वगैरे पण काय घातला नाही, कारण की मिक्स भाजी पण बरं केले. तर बरं नुसती बिड्ड्याची अशीच करते भाजी. आणि पातळ भाजी भरपूर मस्त लागते. शेंगाणे पण घालतात त्याच्यात, माझी मम्मी शेंगाणे घालते, पण मला नाही आवडत शेंगाणे, मग मी नाही घालत. आणि नंतर चिंचेचं पाणी घातलं थोडासा, पूर्ण तो पण असा मिक्स करून घेतला. आणि त्यानंतर मग बरं गरम पाणी थोडासा घालते आणि जरा बरं शिजत ठेवते, कारण की गरम पाण्यात कसं जरा पटकन शिजते पण भाजी आणि टेस्ट पण मस्त राहते गरम पाण्यात भाजी शिजवलेली. नंतर मग मी केवला करायला घेतला, कारण की आज नागपंचमी आहे, तर अशा सगळ्या रानभाज्यांचं सगळं मी आता बरं करेन. बरं केवला करायला गेला, केवला तर आता म्हणजे अख्खा पावसाळा श्रावण होईपर्यंत भेटेल तोपर्यंत आम्ही खात असतो. आणि मस्त अशी पेस्ट करून घेतली, तेलामध्ये राई, जिरा वगैरे घातला आणि कांदा वगैरे घातला आणि पूर्ण असं मिक्स करून घेतला जरा लालसर होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग
आणि त्यानंतर लसूण आणि मिरची अशी चेचून घालते मी, तो पण मिक्स करून घेतला. जरा लालसर केला पूर्ण, तर जास्तच जो लाल झाला. एकीकडं मी काहीतरी करत होते तर जास्तच कांदा लाल झाला. नंतर हळद, धणा पावडर, हिंग घातला आणि तो पण मिक्स केला. नंतर मी केवल्याची पेस्ट केलेली ती घातली. केवला म्हणजे रानभाजी आपली असतात, काही जण बहुतेक वेळा विचारतात म्हणजे, तर आधीचे प्लीज ब्लॉग असं त्याच्यात बघत जा, कारण की मी त्यात किती वेळा तरी सांगितलेलं आहे. केवला म्हणजे रानभाज्या, आपल्या शेताच्या बांधावर येतं केवल्याचा पाला. आणि त्याच्यानंतर एकीकडे तो पण जरा शिजत ठेवला आणि इकडे वाटाण्याची भाजी पण होत आलेली आणि विड्याची पण थोडासा गूळ घातला आणि सुका खोबरा घातला. गूळ कसं असते, जरा या अशा भाज्यांमध्ये घातला ना टेस्ट मस्त लागते. म्हणजे देवळातली आपली जेवणं असतात ना तशी लागते म्हणजे वाटाण्यांची भाजी. आणि पूर्ण असं मिक्स करून घेतला आणि सुरून बघत होते शिजले का, तर मस्त एकदम शिजले भाज्या शिजल्या ना त्यातल्या, तर खूप टेस्ट लागते म्हणजे मस्त. आणि एकीकडे विड्याची पण भाजी होत आलेली. त्याच्यानंतर मग परत काय थोडीशी भांडी पडलेली ती घेतली घासायला. आणि सणवार असला ना तर अशी भांडी निघतातच म्हणजे घासायला, कारण की कसं असं आपण एवढे पदार्थ करतो मग भांडी काय निघतातच सारखी. मग मी काही लगेच घासून मोकळी होते, कारण की पसारा म्हणून मला असं जमत नाही. मस्त मला काय एकीकडे ती पण भांडी घासायला घेतली. केवला पण होत आलेला आणि बरं आता भांडी घासून धुवून वगैरे ठेवून देते. आणि पटापट मला ना सवय म्हणजे आवरायची. घरी तर मम्मीकडे असताना पण मी भरपूर असं करायची. शाळा पण जेव्हा म्हणजे कॉलेज वगैरे सोडला ना तर घरी असायची, तर सगळे म्हणजे कामं पटापट जिथल्या तिथं सगळं करायची. आणि भांडी वगैरे पण घासून वगैरे झाली आणि त्याच्यानंतर इकडे केवला पण झालेला, भाज्या पण झालेल्या. तर बरं आता हे केल्यानंतर बरं खीर करायची आहे, कारण की श्रावण आपला सुरू होतो आहे, पहिला सणवारी हे सगळे पदार्थ मला लागतातच करायला. आणि बासमती तांदळांची खीर करते मी. दूध वगैरे घातला आणि केशर घालून ठेवला थोडंसं दुधामध्ये. आणि त्याच्यानंतर इकडे जरासे म्हणजे उकाळा आला ना, जरा तांदूळ थोडे शिजलेले वाटले ना, मग साखरट घालते मी त्यामध्ये आणि पूर्ण ती पण मिक्स करून घेतली. आणि ड्रायफ्रूट असं वगैरे घालत नाही मी, काजू घालते फक्त. आणि ते पण पूर्ण असे मिक्स करून घेतले. नंतर मग तो केशरचा दूध वगैरे घातला, तो पण जरा मिक्स करून घेतला त्यात. आणि मग नंतर वेलची वगैरे पण घातली त्याच्यामध्ये. आणि मस्त लागते अशी खीर, म्हणजे मी नेहमी करतच असते. पण आता सण वगैरे आहेत तर बरं खीर वगैरे तर सगळं पाहिजे देवा भगवंतासाठी बरं नैवेद्याला. आणि आपला श्रावण म्हणजे आपले सणवार सगळे सुरू होतात यापासून. एकीकडे आलवड्या पण तळायला घेतल्या. नंतर देवाला नैवेद्य वगैरे सगळा काढायला घेतला, मोदक सगळा म्हणजे सगळ्या ठेवला एकीकडे केळीच्या पानावर मस्त सगळा. आणि सगळ्यावर तुळशीपत्र वगैरे ठेवला. आणि एकीकडे नैवेद्य पण दाखवायला घेतला, भगवंताकडे प्रार्थना करायला घेतली. काही चुकी झाली असेल, कशात काही कमी वाटली असेल तर क्षमा कर. कारण की कसं असते, भगवंताकडेच आपण क्षमा मागू शकतो किंवा आपल्या अंतःकरणातून भगवंत आपल्याला ओळखत असतो. तर भगवंताकडेच आपण सगळ्या गोष्टी म्हणजे लपून राहत नाही, सगळ्या गोष्टी भगवंताला माहीत असतात. आपण ज्या मनात असतात त्या गोष्टी भगवंताला माहीत असतात. म्हणून जे काही करायचं ते मनातून करायचा, भगवंत सगळ्या गोष्टीतून आपल्याला पाहतो. आज खूप मस्त असं पूजन वगैरे पण झालं, खूप एकदम मन प्रसन्न झालं. भगवंताची शेवटच्या क्षणापर्यंत असं नामस्मरण राहू दे हीच प्रार्थना आहे. आणि ज्यांना ज्यांना आज कंटाळा आला असेल, माझं म्हणजे खूप मोठा ब्लॉग आहे ना, तर त्यासाठी सॉरी पण बोलते. आणि इकडे मी आमच्या ताईंसाठी सगळं भरायला घेतलं, माझ्या नंदेसाठी, पियाताईंसाठी. ह्यांना बोलली घेऊन जा ताईंना. आपला श्रावणातला पहिला सण असतो आणि मुलीकडे कितीही काय असू दे, प्रॉपर्टी, पैसा, काहीही, पण माहेरची छोटीशी काही गोष्ट त्यात पोरगी एकदम खुश होते. आणि जसं मला पण वाटतं तसं मग आमच्या ताईंच्या प्रती पण मी म्हणजे भाव ठेवते, कारण की मी पण मुलगी आहे, ती पण मुलगी आहे. आणि हे सगळं मी आता भरलं आहे आणि आमच्या ताईंना देते. चला मग, राधे राधे.